सकाळी-सकाळी रिधवला इथे बर्थडे सरप्राईज दिलं. पण जे आम्ही रडत बसलो, हे काय आहे म्हणून तर बाहेर आलोच नाही. त्याला कसं तरी रमवलं आणि त्याचा ब्रश केला. ब्रशही आम्ही पहिल्यांदाच करतो म्हणून शांतपणे करू देत होतो. कालच आम्ही त्याच्यासाठी टूथपेस्ट आणि ब्रश घेऊन आलो होतो. त्याला 6 दात आलेले आहेत. पण आणखी पण मी त्याचा ब्रश नव्हते करत. तर नंतर तुम्हाला तर माहीतच आहे, की आमच्याकडे पाण्याचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो आणि आज पण पाणी नव्हतं. त्याच्यामुळे मग ब्रेकफास्ट आम्ही बाहेरच केला. त्यानंतर मस्त फिल्टर कॉफी घेतली. घरी आलो तर इथं थोडंसं झोपल्यानंतर पाणी वगैरे आलं. मग त्याला अंघोळ घातली आणि मस्त आमच्या बर्थडे बॉयला रेडी केलं आणि त्याचा इकडे खेळ चालू होता. तोपर्यंत म्हणले, की आपण केक करून घेऊयात. लाईट पण आली होती. तर घरच्या घरीच तूप, नाचणी आणि गव्हाच्या पिठाचा केक बनवला होता. तुम्हाला ही केकची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा. खूप मस्त केक होतो आणि हेल्दी पण आहे. प्रदीपने इकडं मस्त डेकोरेशन केलं. छान सिंपल असं डेकोरेशन केलं होतं. त्यानंतर मग आम्हाला ड्रेस नाही घालायचा म्हणून रडारड चालू होती आमच्या बर्थडे बॉयची. छान-छान आम्ही दोघे रेडी झालो. रिधवचे बाबा पण मस्त रेडी झाले होते आणि आम्ही दोघेच होतो. आम्हाला बाहेर जायचं होतं. आमचा दुसरा प्लॅन होता, पण ह्या पावसामुळे प्लॅन खराब झाला. त्याच्यामुळे मग घरी सेलिब्रेट केलो. असं अचानक कोणाला बोलवता येत नाहीये त्याच दिवशी म्हणून मग कोणालाच नाही बोलवलं आणि असा छोटासा रिद्धवचा बर्थडे सेलिब्रेट केला होता.